14 मार्चचा दिवस होता. 14 मार्च 2018. दुपारचे 12 वाजलेले होते साधारण. सुनील हा 16 वर्षाचा मुलगा नुकतेच 10वीचे पेपर दिलेले होते. उन्हाच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. तो मित्राकडे यायचा. दोघं दिवसभर खेळायचे. दमून भागून सुनील काय करायचा, मित्राच्या घरी यायचा खेळायला. ते दमून तरीच थांबायचा. त्यानंतर मित्राच्या आईने त्याला एक ग्लास पाणी दिलं. तो पाणी पिला. आता 10वीचा मुलगा 16 वर्ष नुकताच जवानीमध्ये पाय ठेवलेला. सुनील तिच्या शरीराकडे बघतच राहिला. त्याची नजर बघून थोडं पदर वर केला तिनं. पाठ फिरून चालून गेली तिथून. तर सुनीलने पाण्याचा घोट घेतला. घोट घेतल्यानंतर त्याने काय केलं, नंतर पूर्ण ग्लास तिथं पिला आणि तिला ठेवून दिला. अचानक त्याच्या शरीरामध्ये असं काय झालं, एनर्जी आल्यासारखं. त्याला काही कंट्रोल होईना. शरीरामध्ये काहीतरी झाल्यासारखं त्याला वाटायला लागलं. अचानक काहीतरी बदल झाल्यासारखं त्याला जाणवायला लागलं. तो डायरेक्ट गेला आणि मित्राच्या आईला पाठीमागून धरलं आणि तो करू लागला. आणि ती सुद्धा रिस्पॉन्स देत होती. आईने तिला खाली वाकवलं, पाठीमागून साडीवर केली आणि चालू झाला. त्यानंतर तो शांत झाला. डोक्यातून जेव्हा त्याची नशा उतरली तेव्हा त्याला समजलं की आपण खूप मोठी काहीतरी चूक केली आणि आपल्याला खूप महागात पडणार आहे. पण त्याच्यासमोर पुढं असं काय घडलं तर त्याला त्याची काही कल्पनासुद्धा नव्हती. नेमकं काय आहे प्रकरण, कुठे घडली घटना, ती पूर्ण बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक करा, म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटते. सुनील 10वीमध्ये शिकत होता. नुकतंच वडिलांची बदली झाली होती पुणे शहरामध्ये. त्या ठिकाणी सरकारी कॉलनीमध्ये त्यांच्या वडिलांचा एक फ्लॅट होता. फ्लॅटमध्ये त्यांचं कुटुंब राहत होतं. हे दोघं मित्र होते. 2017मध्ये आलेले होते. नवीन जागा, नवीन शाळा, नवीन मित्र बनवायचे म्हणून त्यांनी आसपासच्या कॉलनीमधल्या पोरांना विचारून चालू केलं, कुठे शिकता, काय शिकता. तर रमेश नावाचा पोरगा आहे, त्याच्या शाळेमध्ये, त्याच्याच वर्गामध्ये शिकत होता. दोघांची खूप चांगली मैत्री झाली. त्याच्या घरापासून 50 मीटर अंतरावरच त्याचं घर होतं. रमेशच्या घरी त्याचे आईवडील, रमेश तिथंच राहिला होता. आणि सुनील घरी आई, बाप आणि सुनील एवढंच कुटुंब होतं त्यांचं. तर दोघांची मैत्री झालेली होती. मैत्री एवढी घट्ट झालेली होती की एकमेकांच्या घरी येणं जाणं. रमेशच्या घरच्यांनी या फॅमिलीलासुद्धा खूप आपलंच मानलं होतं. दिवाळीची वेळ होती, एकमेकांच्या घरी जाणं, दिवाळीचं फराळाचं वगैरे भेट वगैरे देणं, गिफ्ट वगैरे देणं. तर जी महिला होती ही 38 किंवा 40 वर्षाची असेल. दिसायला सुंदर होती. भरलेली जवानी तिच्यामध्ये, लुसलुशीत शरीर. तिच्याकडे बघून कोणाचाही मन डोलेल. पण विषय असा की तिचा पती जो होता ना, तो मोठ्या कार्यरत होता, मोठ्या पदावरती होता. त्याच्या आसपास सिक्युरिटी राहायचे. तिच्या पण आसपास सिक्युरिटी राहायची. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 2 सिक्युरिटी ठेवलेले होते. ही जी सुनीता आहे पुढे झालं असं काही करणार होती अनिलसोबत. तिथं तुम्हाला मी सांगितलंच तिने काय केलं. तर ज्या वेळेला हा सुनील त्या ठिकाणी राहायला गेला होता त्यावेळेला थोडा नवीन होता. तसे त्यांची शिक्षण झालं 10वीचं. वय अचानक वाढलं, पूर्ण शरीर अचानक बदललं, याचा आवाजसुद्धा बदलला. त्यावेळेस सुनीताची नजर त्याच्यावरती पडली. ती आता बाहेर तर जाऊ शकत नव्हती कारण सिक्युरिटी होते. तिला बाहेर जायला चान्स नव्हता. तिनं असं प्लॅन केलं की त्याच्यासोबतच काहीतरी करायचं. भलेही हा पोरगा तिच्या पोराचा मित्र होता, त्याच्याच वयाचा होता. तिला लाज नव्हती, शरम नव्हती. त्यामुळे तिने त्याच्यावरती नजर टाकायला चालू केलं. तर एक दिवशी सुट्टीमध्ये असंच त्याला त्या पाण्यामध्ये गोळ्या टाकून दिल्या पॉवरच्या. त्याला काही समजलं नाही. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच, त्या महिलेने त्या मुलाने अनेक वेळा संबंध केले. तर सुनीलला पण सवय झालेली होती. आता हा 10वी झालेली होती. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर
नवीन मित्रमैत्रिणी, तो काही हिला वेळ देत नव्हता. आता सुनी काही चालाक होती. हिनं काय केलं तर सुनीलची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेली होती आणि या रेकॉर्डिंगच्या आधारे ती त्याला ब्लॅकमेल करायची, दमदाटी करायची. त्यामुळं सुनीलला यावं लागायचं तिच्याकडं. त्यानंतर आता तो खूप वैतागला. त्याने घरच्यांना सांगितलं सगळं घडलेलं. घरचे डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले, त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली आणि पोलिसांनी तिला अटक केलं, कारवाई केली. तर सुनील याच्या घरच्यांच्या नजरेतून तो उतरला होता. पण पुढे सुनीलने असं काही केलं की त्याच्या वडिलांना त्याचा अभिमान वाटायला लागला. सुनीलने एका मोठी पोस्ट काढली सरकारी नोकरीची. आता त्याच्या मागे 4-5 लोक कामाला आहेत. पण ही जी सुनीतासारख्या महिला जर त्याच्या पुढे हात जोडून उभं राहतात. मित्रांनो, याच्यातून शिकायचं एवढंच, आपण एखाद्या गोष्टीत फसलो तर याच्यातून बाहेर कसं निघू शकतो. घरच्यांशी बोलणं सोपं असलं पाहिजे, कारण आपण घरच्यांशी बोललो तरच त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघू शकतं, नाही तर आपण त्याच्यामध्ये कायम अडकून राहू. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.